नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोकण विभागातील प्रथम क्रमांकाच्या वनश्री पुरस्कार विजेत्या सौ ज्योती रामदास कदम यांचा खेडमध्ये भव्य नागरी सत्कार। भास्कर जाधव यांनी भाजपमध्ये यावे, आमदार प्रमोद जठार यांची खुली ऑफर। जंतर मंतर आंदोलनावरही साधला निशाणा। रत्नागिरीत पूर ओसरताच शेतात मगरींचा वावर, नारंगी नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। ब्रेक फेल झाल्याने नवशी पुलाजवळ BMW कारचा भीषण अपघात, कारचं मोठं नुकसान, दोघेही सुखरूप बचावले। आणि अजितदादांचा अपघात नव्हे घातपातच, भास्करराव जाधवांचा खळबळजनक दावा। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारात कोकण विभागातून प्रथम क्रमांकाचा मान मिळवणाऱ्या सौ ज्योती रामदास कदम यांचा खेड शहरात भव्य नागरी सत्कार करण्यात आला। खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात आयोजित या सोहळ्याला नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुरस्कार विजेत्या सौ ज्योती कदम यांचं अभिनंदन केलं। त्यांच्या पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि हरित उपक्रमाच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं। रत्नागिरीत भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी ठाकरे शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे। भास्कर जाधव यांचा त्यांच्या पक्षाकडून योग्य वापर होत नसल्याचा दावा करत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं जठार यांनी म्हटलं। चिपळूण येथे वृक्षारोपण कार्यक्रमात भास्कर जाधव आणि प्रमोद जठार एकत्र सहभागी झाले होते। यावेळी जठार यांनी भास्कर जाधव हे कोकणातील ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार असल्याचं सांगत त्यांचं कौतुकही केलं। दरम्यान जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनावरही प्रमोद जठार यांनी टीका केली। या आंदोलनात विघातक आणि देशविरोधी प्रवृत्तीचे लोक घुसल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच नीट प्रश्नपत्रिका प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त केला। विरोधकांकडे प्रभावी नेतृत्व उरलेलं नसल्याने त्यांना काँग्रेसचा आधार घ्यावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून काँग्रेसने स्वतःच राजकीय नुकसान करून घेतल्याचा दावाही प्रमोद जठार यांनी केलाय। भास्कर जाधव आणि तुम्ही आज अजितदादांच्या जयंतीनिमित्त एकत्र होतात। 8 दिवसापूर्वी तुम्ही गुहागरचा कचरा साफ करू म्हणून म्हणला होता। MIDC मध्ये MIDCचा पालक आमदार मी आहे असं म्हणलात आणि आज तुमची गळाभेट झाली। तुम्ही म्हणलात मिले सूर मेरा तुम्हारा, काय नेमकं समजायचं? भास्कर जाधव साहेब, आमदार साहेब हे एक ज्येष्ठ आमदार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी एक निराळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि कोकणासाठी त्यांची खरं म्हणजे आता सत्तेमध्ये गरज आहे। ते ज्या पक्षात आहेत त्या उबाटामध्ये त्यांना काही काम दिलं जात नाही, ते नाराज आहेत। त्यांचा ज्या प्रमाणात उपयोग करून घ्यायला पाहिजे उबाटाने, ते उबाटा त्यांना करत नाहीत। साधं विरोधी पक्ष नेतासुद्धा करत नाहीत, त्यासाठी सुद्धा नाव देत नाही। म्हणून भास्कर जाधवांचं आता वय होत आलेलं आहे, त्यांनी योग्य विचार करावा। भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे। कोकणाला भास्करराव तुमची गरज आहे, तुमच्यासारखा नेता आम्हाला हवा आहे। म्हणून मी मगाशी म्हटलं आम्ही दोघांनी एकच झाड लावलं की जे झाड भविष्यामध्ये चिपळूणला आणि कोकणाला भरपूर काही फळं देईल असं झाड आम्ही मगाशी भास्कररावांनी आम्ही लावलं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पूरस्थिती ओसरल्यानंतर आता एक नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय। तालुक्यातील नारंगी नदी पात्रालगतच्या शेतांमध्ये मगरींचा वावर वाढल्याचं समोर आलं असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सध्या पावसाचा जोर कायम असला तरी तालुक्यात कुठेही पूरस्थिती नसल्याने नदीपात्रातील मगरी पाण्याबाहेर येऊन शेताच्या दिशेने फिरताना दिसत आहेत। त्यामुळे शेतीची कामं करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात जावं लागतं। स्थानिकांनी, वन विभाग आणि प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे। दरम्यान नदीकाठच्या परिसरात विनाकारण वावर टाळण्याचं आणि विशेषतः लहान मुलांनी आणि जनावरांनी नदी किनारी जाणं टाळावं असं आवाहनही करण्यात येतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आज सकाळी नवशी पूल फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला।
खेडकडून दापोलीच्या दिशेने येणाऱ्या एका BMW कारचा ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्याकडील बॅरिकेडवर जाऊन जोरदार आदळली. आज सकाळी सुमारे 10च्या सुमारास हा अपघात घडला. धडकेमुळे आलिशान कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र वाहनात प्रवास करणारे दोघेही प्रवासी सुदैवाने सुखरूप बजावले असून या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. मात्र मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत आमदार भास्कर जाधव यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. अजित पवार यांच्या विमानाचा झालेला अपघात हा साधा अपघात नसून तो घातपात होता असा दावा त्यांनी केलाय. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावेळी भास्करराव जाधव यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाचंही भरभरून कौतुक केलं. अजितदादा म्हणजे कठोर शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि निर्मळ मनाचा राजा माणूस आहे. प्रशासन आणि राजकारणात त्यांनी वेगळी कार्यशैली निर्माण केली असून अनेक कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्थान आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. दरम्यान अपघात नव्हे घातपात या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं असून या वक्तव्याची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र या दाव्याबाबत अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी झालेली नाही. असं आहे की 1991 साली अजितदादा हे पहिल्यांदा विधानसभेच्या सभागृहामध्ये आले आणि 1995 सालापासून मी त्यांना बघत होतो. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कधी सरचिटणीसपदी, कधी राज्यमंत्रीपदी, कधी कॅबिनेट मंत्रीपदी आणि कधी प्रांताध्यक्षपदी देखील त्या पक्षामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. अजितदादासारखा नेमस्त माणूस आणि एक आत बाहेर असं काही नाही. त्यांच्या वागण्यामध्ये सर्वांना समान. तो बारामतीचा माणूस असला तरी देखील त्याला 4 शब्द ऐकवायचे असेल तर ते ऐकवायला सोडत नसत आणि चिपळूणचा कार्यकर्ता असेल तर त्यालासुद्धा 2 शब्द जर ऐकवायचे असेल तर ते मागे पुढे बघत नसत. ही अशा स्वभावाची माणसं ही असते. वरून फटकळ, वरून रागीट, वरून तापट वाटतात पण ही मनातून निर्मळ असतात. निर्मळ. आणि अजितदादा हे मनाचे निर्मळ होते. अशा निर्मळ माणसाबरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभलं होतं. आज त्याची पहिली जयंती साजरी होते. अजून त्यांचा अपघात की घातपात तो रिपोर्ट समोर आला नाही. मी सांगू का, रिपोर्टमध्ये काय यायचं ते येईल. परंतु तुम्ही कोणालाही विचारलं तर हा अपघात कोणीच मान्य करायला तयार नाही. हा घातपातच आहे असं प्रत्येकजण मान्य करतोय, म्हणजे बोलतोय. आणि माझं मन देखील स्पष्टपणे सांगतंय की हा अपघात नाही, हा घातपातच आहे. एकंदरीत घटनाक्रम बघितला आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीचा वेग बघितला, चौकशीची दिशा बघितली तर अधिक संशय बळावतो की हा अपघात नसून घातपातच असावा असा संशय बळवायला पुरेपूर जागा आहे. एक राजकीय प्रश्न, नीट आंदोलन जे सुरू आहे नीटच्या संदर्भात, त्या संदर्भात आज तुमचं स्टेटस आहे. तुम्ही असं म्हणलं की घेणाऱ्यापेक्षा देणारा पण तेवढाच दोषी असतो. स्वाभाविक आहे. नीट पेपर ज्यांनी चोरले त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे. पण समाजामध्ये असा प्रामाणिकपणा आहे की चोरीची वस्तू मी खरेदी का करावी? चोरांनी चोरी केली म्हणून ती वस्तू थोडक्यात मिळते तर मी का घ्यावी? हा माझा स्वभाव धर्म जो आहे तो मी माझ्या स्टेटसमधून आज मांडलेला आहे. हस्ताक्षरामध्ये तो मांडलेला आहे की जेवढा म्हणजे आपण असं म्हणतो की लाच देणारा जेवढा गुन्हेगार तेवढा घेणारा गुन्हेगार असं आपण शासकीय भाषेत म्हणतो. माझं तर म्हणणं की नैतिकतेचं अधःपतन जर झालं तर अशा पद्धतीच्या चोरांना आपण शिक्षा देऊ, पण दुसऱ्या मार्गानं दुसऱ्या प्रकारच्या चोऱ्या होणारच नाहीत असं म्हणता येणार नाही. म्हणून मी नैतिकतेवर भर दिलेला आहे. नैतिकता ही लोप पावता कामा नये हे माझं ठाम मत आहे. खेड येथील लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे अध्यक्ष अविनाश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आलं. यात जिल्हा परिषद केंद्र शाळा खेड क्रमांक 1, भडगाव मधलीवाडी, भडगाव उसरेवाडी आदी शाळांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावचे विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष सूरज जोगळे यांनी यावेळी खेड लायन्सचे अध्यक्ष अविनाश दळवी यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि शहराजवळील काही शाळांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून
खऱ्या अर्थाने आपला वाढदिवस सत्कारणी लावला असं सांगितलं। यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू, लायन्सचे माजी अध्यक्ष, सेवानिवृत्त शिक्षक आणि गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष सुरेश चिकणे, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते। प्रशालेतील सहशिक्षक सागर दौंड यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। यावेळी दौंड यांची खवटी केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल लायन्स प्रशाला, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्ष अविनाश दळवी, माजी अध्यक्ष रोहन विचारे, मिलिंदभाई तलाठी, सुरेश चिकणे, महेंद्र शिरगावकर, सचिव उत्तम कांबळे तसेच खजिनदार संदीप मोरे उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाचा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त झालेल्या सौ ज्योतिकाकी रामदासबाई कदम यांचा नागरी सत्कार आज शिवसेना खेडच्या वतीने स्वर्गीय मीनाताई नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता। त्याचं औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले। या प्रसंगी खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई विटाला, गटनेते निकेतन पाटणे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, शहर संघटिका सौ नेहाताई दळी, सभापती भूषण चिखले, नगरसेवक स्वप्नील सैतावडेकर, सौ वर्षा साप्ते, पंचायत समिती सदस्य महादेव, ग्रामपंचायत सदस्य सुनील पवार, श्रेया जोशी, आनंद गोले उपस्थित होते। खेड शहरातील बसमए इंगादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी अजितदादा पवार यांच्या जयंतीचं आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचा हेतू विजय मोहिते सरांनी सांगितला। यावेळी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। आपल्या अध्यक्षीय भाषणात कडवईकर मॅडम यांनी थोर पुरुषांचे महत्त्व समजावून देताना अजितदादांच्या कार्यावर प्रकाश टाकत सर्वांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच जीवनात समाजसेवेचं कार्य प्रत्येकाने करीत राहावं असं उपस्थितांना आवाहन केलं। आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त तालुका स्कूल खेड येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं आणि शाळेसमोर वृक्षारोपण करण्यात आलं। दरवर्षी तालुका शाखा खेडकडून वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याही वर्षी शिक्षक समिती शाखा खेडने विविध उपक्रम राबवून वर्धापन दिन उत्साहात साजरा केला। यावेळी तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, सल्लागार अजित भोसले, प्रवक्ता शैलेश पराडकर, उपाध्यक्ष नरेश ठोंबरे, ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक कांबळे, महिला प्रतिनिधी सुजाता साळके, शाळेचे मुख्याध्यापक एडुकेकर आदी उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आडेकोळीवाड्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करत असताना 38 वर्षीय पुष्पा जगदीश नांदगावकर यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। 33 केव्ही वीज प्रवाहाचा शॉक बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने त्यांना अंजरले येथून दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं। या दुर्दैवी घटनेमुळे आडे परिसरात शोककळा पसरली असून सार्वजनिक ठिकाणी काम करताना विद्युत सुरक्षेचे नियम काटेकोरपणाने पाळण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। राजापूर रेल्वे स्थानकातील कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण झालेल्या छताचा काही भाग कोसळला। छताला लावलेल्या सुशोभीकरणातील काही भाग कोसळला असून सुदैवाने त्या भागात वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली। 1 वर्षातच छताचा भाग पडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। रत्नागिरी रेल्वे स्थानकातील असाच भाग 2 वेळेस कोसळला होता। मांजर शिरल्याने POPचं छत कोसळलं असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला। वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून या कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।